जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुलींना एक माणूस म्हणून घडवा, बाबासाहेब नदाब। आज इचलकरंजी येथील संतुबाई गारमेंट या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून संतुबाई गारमेंट व राष्ट्र सेवा दल इचलकरंजी यांच्या वतीने सावित्री उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संतुबाई गारमेंटच्या पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। त्यानंतर राष्ट्र सेवा दलचे संपूर्ण सेवक बाबासाहेब नदाब यांनी सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी मुलींना घडवले आहे, तशा पद्धतीने आजच्या सावित्रींनीही आपल्या मुलींना एक चांगला माणूस बनवावा असे प्रतिपादन केले। तसेच रामभाऊ जगताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मान्य संजीवनी चिंगळे यांनी व लोक कल्याण ग्राहक संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मान्य सुमित साटम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला। त्याचबरोबर माजी नगरसेविका मान्य संगीता आलासे व मान्य कल्याणी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्र सेवा दलच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या मान्य रीटा रॉड्रिक्स, तर आभार प्रदर्शन संतुबाई गारमेंटच्या सर्वेसर्वा मान्य सुषमा साळुंखे यांनी केले। कार्यक्रमाच्या वेळी खास महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते। याचाही आनंद भागातील महिलांनी घेतला। खालील विजेत्यांची नावे आहेत: फुगे फुगवणे, ग्लास मधील खेळ, यामध्ये प्रथम क्रमांक सोनाली शिंदे व मनीषा पवार, द्वितीय क्रमांक कल्याणी पवार, तृतीय क्रमांक स्वाती पवार, फुगे फोडणे प्रथम क्रमांक रोहिणी परीट, द्वितीय क्रमांक मनीषा चौगले, तृतीय क्रमांक तनुजा पाटील। तर लहान मुलांसाठी फनी गेम्सचेही आयोजन करण्यात आले होते। फुगे फोडणे यामध्ये प्रथम क्रमांक रघुवीर साळुंखे, द्वितीय क्रमांक दाक्षायणी साळुंखे, तृतीय क्रमांक जान्हवी पवार। या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले। सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतुबाई गारमेंटच्या पदाधिकारी यांनी अतोनात मेहनत घेतली होती। चला तर पाहूया सविस्तरता न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। माझं नाव श्रेया खोंद्रे, मी 11वी कॉमर्स शरद शाळेमध्ये आहे आणि नॅशनल योगासना स्पोर्ट्स फेडरेशन मध्ये मला गोल्ड मेडल मिळाले आणि खेलो इंडियाला सिलेक्ट झाले। पहिली माझी होई ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घडवला। अशिक्षित अडवणी तू परिपाशी शिकवली, मुलींची पहिली शाळा तुम्ही हो काढली। दुसरी माझी होई ग तुझ्या हृदयाला, दगड गोट्या खाऊनी चालवली तू शाळा। घराबाहेर काढले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला। तिसरी माझी होई ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेला विकलेला सांभाळ तू केला। आर्थिकता तुमची पाहिजे आणि म्हणून सुषमा सारख्या माझ्या बहिणीनं या ठिकाणी गारमेंटच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देवा। बघा तुम्ही आज ते 2 पैसे तुमच्याकडे आल्यामुळे त्यामुळे तुमच्या हातात पैसा आला, नाहीतर एरवी तुमच्याकडं जर पैसाच नसता तर काय अवस्था आपली असते, आपली अवस्थे नवऱ्याकडं होय व मूड बघून ते पण जरा एक 50 रुपये लागणार आहेत देता का, आहे का नाही? ही परिस्थिती झाली असती का नाही? आणि म्हणून या सगळ्यातून बाहेर पडून तुम्ही स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगावं आणि सावित्रीचा विचार। शेवटचं एक वाक्य सांगतो आणि मी थांबतो। सावित्रीनं आपल्या आयुष्यामध्ये जी जगली ना, ती कधीही अंधश्रद्धा बाळगली नाही। तुम्ही मात्र सगळे व्रत वैकल्य करून स्वतःला त्रास करून घेताय। म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जरूर तुम्ही देव धर्म जरूर करा, परंतु अशा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका जिच्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल। आपल्या मनगटावर आणि आपल्या मेंदूवर विश्वास ठेवा, आपल्या शिक्षणावर विश्वास ठेवा। कुणी काहीतरी सांगतं, आज अनेक ठिकाणी मी पाहतो असायची आणि कधीही मी सुषमाताईंच्या घरी गेले की मला त्यांना कधीही असं उपाशीपोटी सोडलं नाही। तर मी दिवसभर शाळेच्या कामासाठी बाहेर असते, तर अशा या भगिनी मला लाभलेल्या आहेत आणि आजच्या कार्यक्रमासाठी मला इथं त्यांनी अध्यक्षपद दिलं, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे। आणि संतुबाई गारमेंट हे तुम्ही चालू केलंय ते खूप छान आहे।
नवीन नवीन म्हणजे बायकांना तुम्ही संधी दिली एक प्रकारे, त्यांना रोजगार मिळवून दिलाय, हे तुमच्यासाठी खूप कौतुकास्पद आहे माझ्या दृष्टिकोनातून. सो त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे आणि असंच नवीन नवीन तुमची प्रगती होत जाओ आणि बऱ्याच महिलांना रोजगार मिळो आणि खूप याच्या पुढे आणखीन उपक्रम आणखीन तुम्ही हे करून तुमची प्रगती हो. तुम्हाला खरोखर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. मंगळपेठेत बऱ्याच वर्ष झाली मी त्यांच्या संपर्कात असते, पण नेहमी तिथं सुद्धा त्या असे विविध उपक्रम राबवत असतात. त्या माझ्या मैत्रीण सुष्मिता यांचे मी आभार मानते, तसेच रॉड्रिक्स मॅडम आणि शिंगळे मॅडम खरोखर शांत समाधानाने आपलं पद मुख्याध्यापिकेचं असून सुद्धा नेहमी सर्वांच्यात मिळून मिसळून असतात. त्यांचंही तिथं कौतुक आहे. नदाब सरांचं खरोखर ऐकण्यासारखं, प्रत्येक कुठल्याही विषयावर बोलायला, अगदी लहान बाळाविषयी जर बोलायला लावलं तर त्याने 1 तासभर बोलते. त्यांचं प्रत्येक भाषण ऐकण्यासारखं असतं, म्हणूनच मुद्दाम म्हणून इथं आले. आणि खरोखर आज ज्या सावित्रीबाई फुलेंचं जयंती आहे त्यांच्यामुळेच आज मी इथं उभी आहे. आणि तसेच आमच्या कल्याणी दिदी आणि इथं उपस्थित सर्वच माझ्या भगिनी, इथं सर्वांचेच मी आभार मानते. आणि नुसतं बोलणं सोपं असतं पण प्रत्यक्षात करणं अवघड असतं. तसं आम्ही एकदा सगळ्या मिळून लाटेच्या पुढे एका म्हणजे ऊस तोडणी स्त्रियांच्या तिथे जाऊन साखर शाळा आहे त्यांच्यामध्ये जाऊन विधवा स्त्रियांना कुंकू लावून म्हणजे त्यांची ओटी भरली आम्ही आणि त्यांच्यात म्हणजे त्यांना प्रगती करायला सांगितली की यापुढेही तुम्ही असंच वागत जा की कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही एकमेकींना बोलवत या आणि आपण सुद्धा इथे तसं करण्याचा प्रयत्न करूया. आणि सुष्मिता दिदीमुळे इथे सुद्धा मंगळपेठेत विविध कार्यक्रम घेत होते, तसं आमच्या इकडच्या भागात येऊन आणि महिलांना एकत्र करून चांगले कार्यक्रम घेत जावा. तेच कार्यक्रम असं राबवत असेल तुम्ही, तुमच्या सगळ्यांची मला साथ असते इथेही, आता तुमच्या सर्वांची मला साथ मिळू दे आणि असेच उपक्रम आपण राबूया स्त्रियांसाठी आणि छान आपण सगळे राहूया. एवढेच बोलते. तेच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.